देवाचं दर्शन झालं. बाबा चला आता. राम राम बाबूराव. राम 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 राम. काय नाही दर्शन झालं आता. काय आता घरी जाऊन करमत नाही. घरी जावं तर इतका वाईट आहे तुम्हाला तर माहिती आहे ना. मा बायको आहे ना दिवसा झोपती संध्याकाळी झोपती आणि प्रत्येक काम सांगावं लागत तिला. तिचं दुखणं झालं नाही का ते डोक्याचं परिणाम नाही झाला? नाही काही फरकच नाही पडत तिला. मी घरी जर नसलो का बस ती झोपूनच राहणार. मग मी येतो समजून सांगायला. अहो तुमच्या आधी किती लोकांनी येऊन समजून सांगितलं काहीच फरक पडत नाही तिला. तरी एकदा आपण ट्रायल बघू. मी येतो बघू सांगितलं तर तेवढंच म्हणजे. बरं येऊन पहा तुम्हाला जर वाटलं तर सांगा समजून. ऐकलं तर ऐकलं. हा चालेल. नाही तर आहेच आता शेवटपर्यंत आयुष्यभर मला. हा बरोबर. मग आता काय करतं सांगा. चला टेन्शन नका घेऊ. चला. हॅलो काय? अरे येतो मग मी येतो. ठीक आहे लगेच येतो मी 5 मिनिटात. काय झालं बाबूराव? हा मला आहे ना घरून अर्जंट फोन आलाय. ते पाहुण्याचं म्हणजे जरा ॲडमिट झालं म्हणजे त्याला हा का छातीत म्हणजे दुखायला लागलंय. दवाखान्यात ॲडमिट केलंय. हा हा मला लगेच बोलवलंय. नाही मग तुम्ही या लवकर. तुमच्या घरी मग मी नंतर येईन. बरं या निवंत या वाटलं काय टेन्शन. या लवकर या. अरे दवाखान्याचं काम आहे. हो. हा? या लवकर. हा चला. ऐका ना हो. या इथं आपल्या फाट्यावर आहे का लय भारी रसाचं दुकान झालं. मला थोडा रस पाहिजे का? ए तुला काहीच काय पिऊ वाटत आहे ना. मग आता उन्हाळा लागला थंड पिवशी नाही वाटणार का? काय आता आपलं घर हायवे रोडच्या कडेला आहे. मस्त वाईक आता काही दुकानं होतील. तुला हे खाऊ वाटेल ते खाऊ वाटेल. हा लोकांना बरोबर पाहिजे स्वतःच्या बायकोला नाही पाहिजे तुम्ही. अरे इथं तर दुकान आहे चला. काय रुपयाला आहे? 20 रुपयाला ग्लास आहे. हा बरोबर. काय लय महाग नाही ते. यायला काम सांगितलं तर करायचं नाही. हा सांगितल्याशिवाय करायचं नाही परत. हा तुम्हाला माहित नाही का कधी कधी मला संकट काय हे काय तुला आजच नेमका कसा रस पेव वाटतो? कसं पिवशी वाटतो म्हणजे काय जाणवत काय तुला? काय जाणवलं आतापर्यंत नाही जाणवलं ना आताच जाणवण काय? काय खायचं प्यायचं म्हणलं तुला कसं काय खाऊशी वाटतं? तुला कसं काय खाऊशी वाटतं? हे काय बोलणं झालं तुमचं? अरे तुम्हाला अशी गळ्यात पडली ना. तुला एक सांगतो लग्न करून पस्ताव झाला मला तुम्हाला. तुला एक तर पोरसोर आहे ना. तुला एक तर दिवसही जाय ना. खाट जनावर सांभाळायचं काम झाले मला. द्या टाकू मग मला तुम्ही. नाही आवडत तुम्हाला तर. एक तुला काही कामधंदा जमत नाही. सांगितल्याशिवाय तू करीतही नाही. हा तुम्हाला नीट राहायचंय का माझ्या संग सांगा. नाही द्या सोड चिठ्ठी मला नाही राहायचं. सोड चिठ्ठी देऊन तू दुसरा केला. तू तेच करणार आहे. दुसरं काय करणार आहे? मी पाहिजे मला किती करायची. अरे हा. अरे मी म्हणून तुला सांभाळून राहिलो. नाही तर तुला दुसरा जर केला तुला तू सांभाळणार सुद्धा नाही. म्हणजे मी गरीबाची म्हणून तुम्हाला फायदा काय गरीबाची काय? गरीबाचा श्रीमंताचा नाही विषय राहत. एकदा नवरा केल्यानंतर लय मोठा डबुला दिला असतं तुम्हाला मग म्हणले असते तुला चांगली. अरे नुसती तोंड करते नुसती गाडची. बरं चला गारस पाजा मला. अरे चाल 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 शांत चाल. हक्का येऊ राहिले ना. ये बघ अगं बैलाला अक्कल आहे का त्याच्या माग कोणी उचकायला? कुणीच नाही. तुम्ही जा ना मग. कसा रस काढतो पाय आता. हा का? हा अयो आणि त्याचा रस प्यायला आली तू. बैलाच नाही आलंय ऊसाचा रस प्यायला आले मी. हा मग चाल. काय माणूस आहे काय बोलत काय तिथे. चाल ये इकडे बस चाल. कुठं बसायचं मी? खाली बस. याच्यावर बस ना. याच्यावर बसतात का? आणि मग कुठं न्यावा करे तुला 8 तास झाले मला. घरीदारी ना भांडत नका जावा. हा सांगते तोंड बंद कर जरा ठाक टाकील. मार राहिले काय? आणि मग मार. हा तुला पाऊंड रावळे कळा ना का काय कळा ना. बाबरो खायला रस पिऊ राहिला काय? अरे मग मी काय म्हणतो आपण हे पिऊन घेऊ. आणि तुला माहिती बाबरो किती दानशूर आहे. कस काय आज काय जोडीचे आज? काय राक्षस शैल्या. काय नाही म्हणलं तुम्ही दिसले रस्त्यात जातो ना. बसा 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 बसा. हा एक आहे खुर्ची घेऊन बसतो ना. बसा बसा बसा. म्हणलं थोडी बीट घेऊन जा आहे का नाही? नाही बरं झालं बरं झालं. मग आलो तर बाबा ऐकलं केवढं रस प्यायला. रस प्यायला तसा डोक्यावर पडेल बाई बायको काय करा. माझा अपमान करू नका सांगते. ठीक आहे सांगायची गरज आहे. हिच्यामुळे ना दुकानला रस पाहिजे राहतोय. मग आम्हाला पण पाहता की प्या प्या तुम्ही प्या. तसं उनले वाढलंय ना. पैसे आहे का? पैसे 4 ग्लास द्या रसाचे. बर्फ टाकायला बर्फ टाका बरं का.
बर्फ टाकून आणा. कसं आहे तुम्ही आता लय दानशूर आहेत ना, दिलदार माणसं. तुम्ही कधी नाही म्हणले का आम्हाला? मी आजपर्यंत कोणाला नाही म्हणलो नाही. हा. जो आला त्याला देत राहिलो, जो आला तो त्याला देत राहिलो मी. फुकट पेणाऱ्यांना काय आहे? अरे घ्या ना. लगेच आहे काय घ्या घ्या घ्या. हायला बाबराव लय मोठं मन आहे तुमचा. शांत धर ना आता हातात. मला पाण्याचं म्हणलं जीवार येतो तुमच्या. लोकाला बरं पाहिजे तर. पियाना तसे लय तोंडात लय घाण नवरा आहे माझा. नाही पण मन लय चांगलं. हा चांगलं वाटत ना फुकट पेल्यावर. कस काय रसपा लय गोड आहे. हा. मस्त आहे मस्त आहे. यांच्यासारखंच गोड असन. हा हा हे. बरं मी पिऊन पाहतो अगोदर. हा हा बरं पैसे मला द्यायचे ना. हा नाही तुम्हीच देणार आहे. उशीर झाला. हो ना ग लय ऊन लागलं. अगं बाबूराव काय बाबूराव त्याची बायको पण आहे. हे दोघं काय करू राहिले ग? दोघं रस पिऊ राहिले वाटतं. नाही ग असं वाटतंय त्या दोघांना रस पाजू राहिला बाबूराव. चल मग आपल्याला पण पाहिजे. बाबूरावला दिलदार आहे. काय बाबूराव काय चाललंय? ते काय अर्चना? बरं आहे का? हा निकिता काय काय बरे ना. रस प्या ना. यांना पाजला तुम्ही? हे काय मला नाही पाजला. शेलेला अक्षर पाजू राहिले. तुम्हाला प्यायचंय का? हा मग. हो 2 खुर्च्या द्या ना आम्हाला. मग तुम्ही इथं काय करू राहिले? माझ्या बायकोला आणलं होतं रस प्यायला. हा का? हा हा. आता पुरी पुराणा का? बाई काय म्हणली? पुरी पुराणा तुम्हाला? तोंड सांभाळ का, दात पाडली लगेच. 32 त्यांनाच पाहिजे मला नाही प्यायचा रस. बाबूराव काय हे असं सटकल डोक्याचं. काय सांगा सांग का माहिती? एक काम सांगितलं का 17 वखत विचारित काय करू काय करू. अहो आम्ही तुमच्या पुरी सारखं आहे असं थोडी बोलावं. मग पण रस मस्त आहे बरं का. हा, प्या प्या तुम्ही प्या. लय भारी भारी. हा. हो अजून 2 द्या ना. 2 रस द्या. घ्या घे घे घे. घे निकिता घे. अर्चना घे. हो तुमच्या सारखाच गोड असं आहे ना. हा गारे का? का तुम्ही पिलाच नाही ना? तुम्ही देणार का पैसे? नाही नाही बाबराव देणार नाही. आम्ही काय देऊ. नाही तेच माझ्या पेवर राहिले. मी पैसे भरणार. एवढं मोठं मानाचं माणूस आहे आपण कशाला पैसे द्यायचे. नाही तर तुम्ही गावचे फुकटेच. अगं पे ना. त्यांना कशाला पाजला तुम्ही रस? जाऊ दे मग नको आम्हाला धरा. हे बरं पे जाऊन दे. नाही नको तुम्ही घाट लागले तर पचायचं नाही. अरे पेऊ द्या ना त्याला. काय काय बरं काय पेते मी. पैसे मी देणार आहे ना. मला म्हणला का खर्च करायला जीवार येत आहे बाबाच्या. हा पे गपचे बाबा. घरी असं चालू राहतं का? असं ते काय सांगितली आहे ते बरं बाया आता काय सांगता. आम्हाला माहिती आहे सगळे. हा, काय हा. तुम्ही 1 दिवस घरी आलते ना बाबाल्या. हा हा. तुम्ही आले तेव्हा झोपलीच होती ती. हा. हा, बरं. मा साऱ्या गावात इंदुरा पिटव बाबा. झोपायला 1 नंबर. झोपतच राहतात का? हा, हा. उठतच नाही. म्हणजे अवघड आहे. हा संपला. अजून एक सांगता का तो? ए चालतं वा. घेतो का? घेतो अजून नाही आता बस झाला. काढावं लागेल. सांगत असेल तर मग नाही बस झालं. काढावं लागेल अजून. तुम्ही बसून गप्पा मारा पण आता काही भेटणार नाही. दिलं नाही एक ग्लास? हा झालं आमचं. हा. अगं पेऊ दे ना. तुला का तो पचून आणायचे काय पैसे? मला मस्त कामाला दामटी जातो बाबराव लोकाच्या. काही म्हणा पण एक बोलू तर राग नाही येणार ना. काय गारच्या तुमची बायको तुमच्या सारखी नाही बरं का लय दिलदार. तुम्ही लय दिलदार आहेत. लय चिंताड लय चिंताड. कोणाला असा रुपये खर्च करू वाटत त्यांना नाही. कधी काही भेटलं होतं का नाही? हा, मला पुण्य काम करा. मला पुण्य घ्यायचे. पुण्य. मला पाप घ्यायचं पाप. हा. मला पाप अहो, घ्यायचंय सहन लोकांचं. करतात काय अहो मावशी अख्ख्या गावात बाबूराव सारखा माणूस नाही कुठं. बाबूराव म्हणता ना तुम्ही माझ्या नवऱ्याला साऱ्या गावाला फुकट दिलं ना मग तेच गोड लागल लोकांना. मी नाही गोड लागायची. बर बर. जाऊ का बाबूराव मग आम्ही? ए बसा. नाही नको. पैसे द्या काय? नाही पैसे दिले. नाही मी पैसे मी देतो असं. पाकिट घरी राहिले काय? हा. जा जा असं जा जा. फोन पे मार ना तेवढा तेव्हा. नाही नाही काय नाही. नाही नाही आमच्याकडे नाही. आम्ही कुठे चालले तुम्ही? अहो चालवतो बस स्टँड वरती. काय आला? माझ्या आत्या येईल घरी मग बसचा टायमिंग पाहायला चाललो होतो. कधी आत्यावर राहिली का वाली? येईल होती ना आता जायचं आत्याला. चालली लगेच मला कळवलं नाही. या मग भेटेल हाय संध्याकाळपर्यंत. यांना घेऊन जा ना. जा ना यांना. ए, जा घेऊन जा यांना. अवघडच आहे बाई. घे आवर. बस झाला. अरे पेऊ घे ना पैसे द्यायचे त्याची. साऱ्या गावाची पंगत घालता इथून तिथून. यायला. तू ये ना. बरं मी पैसे देतो. चाल. हे रे माणूस नाही हे रे तारा. शांती. लय भारी रस होता. असा गार पडलं पोटात. हो, गार लागला चांगला पोटात आता. गार लागलं. हा गारच ना. चांगलं वाटत ना का? मग कसं वाटन? बरंच वाटन ना रस प्यायल्यावर. अशी रोज म्हणत जा. रोज म्हणत जाई ना. मला पैसे. कट लोकाला रस पाजला. अगं पेऊ दे ना. गेले 200-300 रुपये. अगं. रात्री झोप नाही यायची मला अगं, आता. मी काय म्हणतो शांती
जर लोकांना जर पाजलं ना पुण्य काम येतं. तू पुण्य करीत नाही याच्यामुळे तुला पोरस्वर व्हायना. वर कुठं जागा भेटेल तुम्हाला पुण्य करून खाली? बस तुझी वासना अशी ना त्याच्यामुळे असं झालं तवाला. हा तो तर झालं नाही वाटोळ केलं तो. म्हणजे मी चांगली नाही म्हणायची तुम्हाला? चांगलं नाही तर काय चांगलं असं तो नाव निघाला असतं चांगलं. माना का नाव निघा ना माझ्या मनाला माहिती वरच्याला माहिती मी कशी. समजलं ना? हे करता तो माझ्या घर बुडावलं ते. घर बुडवलं म्हणजे? झालं शांती मी दुसरी बाईक करू का आता? अजिबात करायची नाही दुसरी मग आपल्या इष्ट केला वारसदार लागेल ना. पहिल्याच करायचं ना. 7-8 बायका बाहेरच्या असते ना ठेवलेल्या. अगं मग एखादा पोरस्वर झालं म्हणजे मग कसं का मला नाही व्हायचं का? आता तुला वाय ना तर म्हणून तर म्हणतोय ना. लोकांना 10-10 वर्षांनी लेकरं होते. तुला सगळं सांगावं लागत का? काय सांगावं लागत मला? कोणतंही काम करायचं असलं का? ते बरं नाही सांगावं लागत तुम्हाला काही जेवायचं? याला पुढचंच बोलत आहे. एवढे मोठे पैसे घातले बाबा याला चवण आहे दवण आहे याला पाचाची. काय बाबूराव काय चाललंय? बस काय घ्या. आम्ही दवाखान्यात गेलतो पेशंट कडे भेटायला अर्जंट. बरं का आता पेशंट बरं आहे ना? तुम्ही पेले ते रस बी चांगला मस्त. हो 300 रुपयाचा रस पेलो. चंदन लावलं माझ्या नवऱ्याने मला माहितीये का तुम्हाला? 300 रुपये घातले. बरं तुम्ही उकळे तुम्ही आता काय करा? तुमची ते वाद झाला का मिटला का आता? चाललाय नाही तुमचं म्हणे माग काच मिठा तो वाद तुम्हाला तर म्हणलं होतं ना मी. मग तिला काहीच फरक पडणार नाही. किती गावातल्या लोकांनी येऊ द्या सांगू द्या बायाने सांगू द्या काहीच फरक पडत नाही तिला. शांतबाई असं नाही करायचं. आम्ही नवरा बायको आहे आमच्या मध्ये ना टांगणे लढायची तुम्ही समजलं ना? समजदार नवरा आहे. असे नवरे कुणाला भेटत नाही. लोकांच्या बायला नवरच नाही आणि ते समजदार आहेच नाही. आता किती दारू पितेत काय काय करतेत हे तुला किती जीव लावतोय. पण आम्ही दोघं नवरा बायको आम्ही जाणं तुम्हाला काय मला पंचायत? माहिती ना माझा मित्र आहे देव. आता काय झालं इतक्यातच बोलत होतो तुम्ही याच्या आधी. तिला म्हणलं शांत मी एखादी बाईक करू का? आता तिला पोरस्वार होत नाही. मग आता कवर राहू मी असं सांगा. हो तुमच्या बायकोचे गुणगान गाईन ते असं माणूस येतो. त्याला घरचं नाही पटत बाहेरचं पटत त्याला. हा आता तुम्हाला काय सांगितलं म्हटलं कवाय झोपेलच राहते. हा सगळं डुंडरा पिटवला बायकोच्या नावाने. जर काही पाहिजे जरा जनाची नाही मनाची थोडीफार तुम्हाला. बरं मी काय चला आता आपण चहा पाणी घेऊ. चला. कारण तिला रस प्यायला नाही भेटलं तुम्हाला. हा चला कुठं त्याला चहा पाहिजे ना. सर गावाची इथून तिथून पंगत घातली बाई या बाबानी. तो ना आधी लागून मला वाटोळ बस तू. गेला बाई पेंटरला घेऊन एवढा ना संध्याकाळी येऊन गेला मग कचकच दाखवते वांग्याला. हे रे बुट्ट वांगा एवढं एवढंच आहे म्हणलं लुटू लुटू चला तर चवणा धाऊ त्याला पाचाची.